भाताच्या जिल्हा म्हणून ओळख असलेल्या भंडारा जिल्ह्यात आता या आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम हा पडलेला आहे. भंडाऱ्यातील धान उत्पादक शेतकरी या युद्धामध्ये भरडले जात आहेत. आपल्यासोबत ARS राईस इंडस्ट्रीजचे संचालक सिद्दीकी साहेब आहेत. जाणून घेऊया त्यांच्याकडून. साहेब, काय सांगाल, या युद्धामुळे आपण राईस एक्सपोर्ट करत होता, मात्र या युद्धाचा काय परिणाम याच्यावर झालेला काय सांगा? मी इक्बाल सिद्दीकी ARS राईस एग्री इंडस्ट्री LLPचा मालक असून आमच्यात IR64 हा नॉन बासमती तांदूळचा निर्यात हा विदेशात होत होता आफ्रिकामध्ये. यामध्ये 20% घट आली आहे प्रोडक्शनमध्ये, कारण भाव कमी झालेले आहे आणि कंटेनरचे भाडे वाढलेले आहे. यामुळे धानाची रेट कमी झालेले आहे. काश्तकार कमी रेटात विकण्यास तयार नाही आहे, म्हणून मालाची उपलब्धता होत नाही. म्हणून याचा इफेक्ट काही ना काही आपल्यावर पडलेला आहे. किती टन तांदूळ हा आपण विदेशात एक्सपोर्ट करत होता? आम्ही दररोज 180 टनच्या प्रोडक्शन होता. सध्या आम्ही 70 टन करत आहे. अर्धवट प्रोडक्शन आमचं झालेलं आहे. यात भाडेवाढ झालेली आहे असंही ऐकण्यात येत आहे, काय सांगा त्यावर? याच्यावर कंटेनरचे भाडेवाढ झालेली आहे आणि रेट कमी झालेले आहे. तांदळाचे 50 रुपयाचे रेट कमी झाले आहे आणि यामुळे धानाचे रेट कमी झाले. धानाची उपलब्धता नाही आहे. युद्धामुळे तांदळावर लागणारा जो भाडा आहे तो वाढलेला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांकडून घेत असलेल्या धानाचे दर हे कमी झाले आहेत. त्यामुळे आता यात शेतकऱ्यांचंही नुकसान आणि या तांदूळ व्यापाऱ्याचेही नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे. नितीन कुथे, LS मराठी, भंडारा.